राहुल गांधींनी दक्षिणेमध्ये पदयात्रा केली आणि उत्तरेच्या काही भागामध्ये पदयात्रा करू असं त्यांनी जाहीर केलं, पण ते होऊ शकलं नाही. त्याची पूर्तता त्यांनी करावी अशी सूचना आमच्या काही सहकार्यांनी केली आणि तारीख म्हणून नक्की माहीत नाही. 18-19 त्यांनी उत्तरेकडच्या राज्यात ही पदयात्रा सुरू करावी अशी सूचना आमच्या सगळ्यांच्याकडून आहे आणि बहुतेक ती सुरुवात करतात. एक तरफ राम मंदिर का जो है 22 तारीख को इनॉग्रेशन होने जा रहा है, वहाँ की स्थापना होने जा रही है. उद्धव ठाकरे को अभी तक निमंत्रण नहीं मिला है. हालांकि उस वक्त जब ढांचा गिराया था उस वक्त बाला साहब ने बोला था कि मैंने जब बाबरी मस्जिद जब गिराई गई थी तब एक ही पॉलिटिकल लीडर देश में यह हमने किया ऐसी बात करके सामने आई थी, बाकी किसी ने कही नहीं. और इसलिए जो कुछ कंट्रोवर्सी है इसमें शिवसेना का कुछ न कुछ रोल था या नहीं, इस पर कंट्रोवर्सी करने की कोई आवश्यकता नहीं. शिवसेना का रोल था या हमने खुद 12 साल के बयान से सुना था. राम मंदिरासाठी सुरुवातीपासून जर सर्व पक्षांनी पाठिंबा दिला असता तर आज एका पक्षाला फायदा झाला नसता असं विश्व हिंदू परिषदचे महामंत्र्यांनी सांगितलं. आणि मंदिरासाठी 500 वर्षाचा वेळ लागणे ही शर्मेची बाब आहे. त्यांना काय म्हणायचं, मंदिर झालं आम्हाला आनंदाचं आणि मंदिर होण्याच्यासाठी अनेकांचं योगदान आहे. सर, शिरूरचे जे खासदार आहेत त्यांनी अजित पवारांचं चॅलेंज स्वीकारलेलं आहे. काय नेमकं तुम्ही त्यांना चॅलेंज दिले? काही स्वीकारलं नाही, माझ्याशी ते बोलून गेले. तर अजित पवार पुण्याचे पालकमंत्री झाल्याच्या नंतर त्यांनी जे पूर्वीचे पालकमंत्री होते चंद्रकांत पाटील यांनी जे निधी प्रस्ताव दिला होता त्याला स्थगिती दिली आणि त्यांनी आता तक्रार केलेली जिल्हाधिकाऱ्यांकडे की आताचे पालकमंत्री अजित पवार हे आम्हाला निधी देत नाही, त्याची तक्रार केली आणि 800 कोटी रुपये जे राष्ट्रवादी ही काय अशी काही तक्रार मी काय केली नाही. त्या कमिटीचा मी एक सभासद आहे, त्याची मिटिंगही झालेली नाही. मिटिंग होईल त्यावेळेला हे सगळे विषय पुढे येतील तेव्हा चर्चा करू. आज नुसती अशीच बाहेरची चर्चा आहे. लोकसभा निवडणुका तोंडावर आली आणि आता विधानसभा लोकसभा मतदारसंघात सिने अभिनेत्यांना निवडून पाहत आहेत. त्यांनी माधुरी दीक्षितांना ऑफर केली. खडकवासला विधानसभा मतदारसंघातून नाना पाटेकर लढू इच्छितात, काय सांगा? असं काही नाना पाटेकर जाऊ इच्छितात ही तुमच्याकडनंच मला माहिती कळली. खडकवासला मतदारसंघ माझ्या जवळ आहे. नाना पाटेकरांचे माझे घनिष्ठ संबंध आहे, पण मी हे अजिबात ऐकलेलं नाही. असं आहे की या 3 राज्याच्या निवडणुकीचा निकाल हा अपेक्षेसारखा नाही ही गोष्ट मान्य करावं लागेल. पण याचा अर्थ उद्याच्या निवडणुकीला आम्हाला सगळ्यांना अडचणी आहेत अशी स्थिती नाही. आम्ही एका विचाराने जर काम केलं तर त्याच्यात लोक पर्याय म्हणून स्वीकारतील असा विश्वास आहे. आज खऱ्या अर्थानं काय गरज आहे, आज हे आम्ही इंडियामध्ये जे एकत्र आहोत, आम्ही एकत्र निवडणुकीला सामोरं जाणं याची आवश्यकता आहे आणि आमची जी खबरदारी घेण्याची नीती आहे, तयारी आहे, त्या कामाला आम्ही सुरुवात केली आहे.